माननीय देवेंद्रजींना मी विनंती करेन की त्यांनी या कॉन्क्लेव्हचं औपचारिक उद्घाटन करावं दीपप्रज्वलनानं. या कॉन्क्लेव्हचं हे औपचारिक उद्घाटन होत आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते. मी देवेंद्रजींना विनंती करेन की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावं आणि संजय सरांना विनंती की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आप सबों को बहुत नमस्कार। संडे के दिन आप सब लोग इतनी बड़ी तादाद में आए एनडीटीवी मराठी के जाहिरनामा कार्यक्रम में शामिल होने के लिए, और सबसे बड़ा स्वागत और सबसे बड़ा धन्यवाद माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का। जितने वो व्यस्त हैं उसमें हमारे लिए आज के दिन समय निकालना ये बहुत बड़ा आपकी उदारता है, जेनरोसिटी है हमारे लिए। आपका इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। स्वागत में कई औपचारिक बातें कही जाती हैं और मैं बिना स्क्रिप्ट के बात करता हूं, तो मेरे पास कोई तैयारी है नहीं, लेकिन कई बार लोगों से जब बात करता हूं तो सुनता हूं तो महाराष्ट्र के बारे में कोई बात हो तो वो आपको प्रैक्टिकली मुख्यमंत्री मान के चलते हैं। एक ये समस्या है। दूसरी समस्या जो है, या कहिए कि जो दूसरा एक विचार है जिस पर लोग बहुत बात करते हैं और ध्यान देते हैं, कि आप देखें कि शरद पवार का जो स्वर्ण काल कहिए करियर का, वो जो रहा, उसके बाद पार्टी लड़ाइयां मुकाबले से उठ करके अगर कोई एक नया नेता महाराष्ट्र में अक्रॉस पार्टी लाइन सबसे ज्यादा पॉपुलर होकर के सामने आया है तो वो देवेंद्र फडणवीस जी हैं। ये एक बहुत बड़ा परिवर्तन महाराष्ट्र की राजनीति में आप देखेंगे, जहां की रीजन के ऊपर अलग अलग जो कैटेगरीज और क्लासेस होते हैं उसके ऊपर ये एक बड़ा परिवर्तन है, और आप वास्तव में बहुत लोकप्रिय नेता के रूप में उभर करके आए हैं। अब आपके सामने चुनौती बहुत बड़ी है, और उस चुनौती में हमको ये लगता है कि नेता हो चाहे हम लोग जो चुनाव का एनालिसिस करते हैं दोनों को, ऐसा रेयर चुनाव, हम हर चुनाव को कहते हैं ऐतिहासिक है, रेयर है, लेकिन भारत के राजनीति विज्ञान के विद्यार्थियों के लिए, नेता के लिए, कार्यकर्ता के लिए, मीडिया के लिए इससे ज्यादा जटिल, इससे ज्यादा कॉम्प्लेक्स कोई चुनाव हो नहीं सकता। इसकी चर्चा जाहिर है कि इंटरव्यू में हम जब करेंगे तो फडणवीस साहब काफी कुछ इस पर जानकारी देंगे और हम उसको सुनने के लिए आतुर हैं। मैं ज्यादा समय नहीं लूंगा। दूसरी बात ये बताना चाहता हूं देवेंद्र जी को, खास तौर पे उन्होंने हमारे चैनल का उद्घाटन भी किया था। हम बिल्कुल नए चैनल हैं, मुश्किल से 5 महीने हुए हैं, उसमें शोरगुल के बीच में अपनी जगह बनाने की कोशिश कर रहे हैं। तो आपका सहयोग, ब्लेसिंग, आशीर्वाद हमेशा चाहिए होगा, और ऐसी जो शिरकत होती है, ऐसी जो बातचीत होती है, इससे हमको बड़ा बल मिलता है। एनडीटीवी जब हमने शुरू किया काम नई कंपनी के साथ तो 2 चैनल का प्रोडक्ट था, अब हम 6 चैनल हो गए हैं, और नया चैनल एनडीटीवी मराठी के बाद एनडीटीवी वर्ल्ड, जो दुनिया भर में 60 से ज्यादा देशों में जाता है, वो अब एनडीटीवी वर्ल्ड के नाम से जाना जाएगा, जिसका उद्घाटन, जिसका लॉन्च अभी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 21 अक्टूबर को दिल्ली में किया था। तो ये हमारा एक प्रयास है कि एनडीटीवी भारत की वास्तविक और एक बड़ी आवाज बने। आपको बस ये भी बताना है कि ये कार्यक्रम आपका समय की स्वीकृति मिलने के बाद हमने बिल्कुल 4 दिन के अंदर प्लान किया है, इसलिए अपना परिचय अपनी टीम से कराना चाहूंगा। विनोद, राहुल, नियति, श्रीरंग, रौनक, आप लोग एक बार खड़े हो जाएं। ये हमारी एनडीटीवी मराठी को चलाने वाली टीम है, जिन्होंने इस कार्यक्रम को 4 दिन के अंदर डिलीवर किया है। बिल्कुल ही एबनॉर्मल समय टाइमलाइन था, लेकिन बहुत ही बढ़िया एग्जीक्यूशन है, और सफल इसलिए है कि देवेंद्र जी आ गए हैं। आपका इस समय निकालने के लिए बहुत बहुत धन्यवाद। अब मैं एंकरों को आमंत्रित करता हूं कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए।
धन्यवाद सर. आणि आता आपण या कॉन्क्लेव्ह मध्ये भेटतोय एका अशा व्यक्तिमत्वाला जो बनलाय महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींचा भाऊ, ज्यांना त्यांच्या मतदारसंघातही नावापुढे भाऊ म्हणून लावूनच बोलावलं जातं. महाराष्ट्रातले ड्रीम प्रोजेक्ट त्यांना झोपू देत नाहीत. राजकीय उलथापालथींसाठीही ते रात्री अपरात्री प्रवास करायला कसरत नाही. दुसऱ्या पक्षातून नेत्यांना पळवण्यात तर त्यांचा हात खंडा कुणीच धरू शकत नाही. पण त्याच वेळी स्वपक्षीय नाराज होणार नाहीत याची ते कटाक्षानं काळजी घेतात. एकाच वेळी 3 पक्षांना सोबत घेऊन जाण्याची कसरत, दिल्लीच्या आशीर्वादाची बरकत आणि स्वपक्षीयांनीच घेतलेली हरकत, या सगळ्याचा सामना ते कसा करतात हे त्यांच्याचकडून जाणून घेऊया. आणि यासाठी मी मंचावर आमंत्रित करते एनडीटीव्ही मराठीचे इनपुट एडिटर विनोद तळेकर आणि एनडीटीव्ही नेटवर्कचे मुंबई ब्युरो चीफ रौनक कुकडे यांना. आणि पुढची सूत्र त्यांच्याकडे सोपवते. धन्यवाद हेपाली सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. एनडीटीव्ही मराठीच्या निवडणूक जाहीरनामा, महाराष्ट्राचा जाहीरनामा या विशेष कॉन्क्लेव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक गोष्ट मोजण्याचं एक परिमाण असतं. तसंच राजकारण मोजण्याचं एक परिमाण म्हणजे जर आपण सगळ्यात छोटं परिमाण बघितलं तर एक दशक राजकारणाचं परिमाण मानलं पाहिजे. एखाद्या दशकावर कुठल्या नेत्याचा ठसा आहे यावरून राजकारणाचं परिमाण आपण मोजता येऊ शकतं. आणि तसं म्हटलं तर या दशकावर म्हणजे 21व्या शतकातल्या या दशकावर देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव राहिलेला आहे महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणावर. आणि गेल्या 10 वर्षात, त्या अगोदर सुद्धा त्यांनी राजकीय वर्तुळात आपल्या कामगिरीची दखल घ्यायला लावली होती. पण गेल्या 10 वर्षात विशेष करून देवेंद्र फडणवीस हे नाव सर्वतोपरी सर्वमुखी झालेलं आहे. आणि फक्त राज्यात नव्हे, देशात आणि जागतिक स्तरावर देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची दखल घेतली गेली. तेच देवेंद्र फडणवीस आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीच्या या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी होत आहेत. आणि या कॉन्क्लेव्ह मधून आपण जाणून घेणार आहोत की देवेंद्र फडणवीस आजच्या राजकारणाबद्दल काय विचार करतायत, तसंच पुढच्या 5 वर्षासाठी सत्तेवर आल्यावर त्यांच्याकडे काय योजना आहेत. देवेंद्रजी, आपलं स्वागत आजच्या कॉन्क्लेव्ह मध्ये. खूप खूप आभारी आहे. थँक्यू. जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. आता तुम्ही त्यात लक्ष घातलेलं आहे, जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. पण आपण जाहीरनाम्यातनं पहिल्यांदा तुमच्याकडनं एक आम्ही भविष्यवाणी जाणून घेऊ इच्छितो. निकाल काय असेल आणि भाजपचा आकडा काय असेल? मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही, त्यामुळे आकडा सांगत नाही. पण मी एवढंच म्हणेन की या निवडणुकीमध्ये महायुतीला एज आहे आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असेल हे मात्र मी निश्चितपणे ठामपणे या ठिकाणी सांगतो. आणि आमचे मित्रपक्ष मिळून आम्ही म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही महायुतीचं सरकार अगदी निश्चितपणे बनवू शकू अशी मेजॉरिटी आम्हाला मिळेल. असं म्हटलं जातं की ही निवडणूक वेगळी आहे. आता संजय सरांनी पण तो उल्लेख केलेला, ही निवडणूक वेगळी आहे आणि पॉलिटिकल पंडित यांना पण तोंडात बोटं घालायला लावणारी अशी ही निवडणूक आहे. कारण गेल्या 5 वर्षातलं राजकारण बघितलं महाराष्ट्रात तर ते खूप वेगळ्या स्वरूपाचं राजकारण होतं. या निवडणुकीत असा कोणता एक्स फॅक्टर तुम्हाला वाटतो की जो तुम्ही आता म्हणताय की आम्हाला एज आहे या निवडणुकीत, कोणता असा एक्स फॅक्टर वाटतो की जो तुम्हाला तारून नेईल? बघा, सगळ्यात पहिलं तर प्रत्येक निवडणूक युनिकच असते. आणि मी तर असं म्हणेन की इंडियन इलेक्टोरेटनी नेहमीच लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. लेटेस्ट उदाहरण हरियाणा आहे, ज्या ठिकाणी सगळे पोल पंडित सांगत होते की भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव होणार आणि भारतीय जनता पक्षाने अशी मुसंडी मारली की सकाळी टीव्हीवर बोलणारे दुपारी काय बोलावं अशा असमंजसमध्ये पडले होते. त्यामुळे आपल्या इथल्या निवडणुका प्रेडिक्ट करणं एवढं सोपं नसतं. पण काही गोष्टी ज्या लोकसभेनंतर घडलेल्या आहेत, पहिल्यांदा तर लोकसभा जी काही एक मला असं वाटतं यश काही प्रमाणात महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळवता आलं, ते फेक नरेटिव्हच्या भरोश्यावर मिळवता आलं. आणि मी त्यावेळेसच सांगितलं होतं की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फक्त 0.3% अंतर होतं. ते 43.9 होते, आम्ही 43.6 होतो.
त्यामुळे मी निवडणुकीनंतर सांगितलं होतं की आता फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने आम्ही उत्तर देणार. त्यांचा फेक नरेटिव्ह आम्ही लोकांमध्ये उघडा पडणार. तो फेक नरेटिव्ह उघडा पडला, भारताचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मोदी आरक्षण देणार, लोकांच्या लक्षात आलं. आणि त्यात काँग्रेसचा चेहरा तर असा उघडा पडला की राहुल गांधींनी परदेशात जाऊन आरक्षण कसं संपवणार याचा फॉर्म्युलाच सांगितला. आणि आताही नाना पटोलेजी काँग्रेसचे अध्यक्ष तो फॉर्म्युला कसा योग्य आहे हे त्या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे ज्या नरेटिव्हनी त्यांना एज दिली, ज्या नरेटिव्हनी कन्सॉलिडेशन त्यांच्या बाजूनी केलं, तो नरेटिव्ह आता संपलेला आहे. दुसरं, या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा घटक होता वोट जिहाद. वोट जिहाद हा पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सगळी धार्मिक स्थळं एकत्रित येऊन, सगळे धर्मगुरू एकत्रित येऊन वोट जिहादचा नारा देत होते. त्याचे कन्सॉलिडेशन झालेलं बघितलं. पण आता त्या कन्सॉलिडेशनचा फायदा याकरता होणार नाही की आता एक मतदारसंघ आहे, म्हणजे धुळ्यासारख्या मतदारसंघात 5 मतदारसंघात आम्ही पुढे होतो, पण एकट्या मालेगाव सेंट्रलने आम्हाला हरवलं. आता त्या 5 मध्ये आम्हाला कोणी हरवू शकत नाही. दुसरं असं आहे की या वोट जिहादमुळे आता जो बहुसंख्य समाज आहे त्याच्याही हे लक्षात आलं की जर कोणी केवळ मोदीजी नको एवढ्या पुरतं वोट जिहाद करणार असेल तर त्याला थेट उत्तर देखील मतदानातनं, मताच्या पेटीतनं देता येईल. आणि त्यामुळे हाही नरेटिव्ह आता यावेळी चालणार नाहीये. यासोबत आम्ही घेतलेले जे निर्णय आहेत, मग लाडकी बहीणचा निर्णय असो, 2.5 कोटी बहिणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. आमचे शेतकरी आहेत ज्यांना आम्ही मोफत वीज दिलेली आहे, आमच्या मुली आहेत ज्यांना आम्ही मोफत शिक्षण दिलं आहे, आमचे ओबीसी आहेत ज्यांना आम्ही 52 हॉस्टेल तयार करून दिले आहेत, मराठा समाज आहे की ज्याच्याकरता सर्वात जास्त निर्णय आम्ही घेतलेले आहेत, दलित समाज किंवा आदिवासी समाज आहे ज्याच्याकरता स्वयंसारख्या योजना, विदेशी शिष्यवृत्तीच्या योजना, अशा अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे समाजातला प्रत्येक घटक हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी किंवा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या पाठी उभा झालेला आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह चालणार नसल्यामुळे आमचा विजय होईल याचा मला विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे विजन असलेला नेता आहेत अशी त्यांची ओळख आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, मेट्रो तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते आता प्रत्यक्षात येत आहे. इतरही अनेक अशी विकास कामं आहेत, जलयुक्त शिवार असेल. देवेंद्र फडणवीसांनी नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे राज्याला. या निवडणुकीत तुमचं विजन काय आहे आणि पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय द्यायचंय महाराष्ट्राला? तुम्ही मध्यंतरी मला वाटतं ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र अशा स्वरूपाची पण एक घोषणा केली होती. काही गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी नेहमी लॉंग टर्मचं विजन ठेवणारा व्यक्ती आहे. शॉर्ट टर्मचा विचार मी करत नाही. मी गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये विजेची स्थापित क्षमता 40,000 मेगावॅट आहे. आणि मी गेल्या 2.5 वर्षामध्ये 44,000 मेगावॅट वीज निर्मितीचे करार केले आहेत. त्यातल्या 22,000 मेगावॅटची काम सुरू झालेलं आहे. त्यातलं जवळपास 16,000 मेगावॅट हे पुढच्या 18 महिन्यात पूर्ण होईल. 2,000 मेगावॅट पूर्ण झालेला आहे. आणि याचा परिणाम काय आहे? 2 परिणाम आहेत त्याचे. 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं येईल. म्हणजे आम्हाला कोळसा आयात करण्याची गरज नाही, आम्हाला ऑइल आयात करण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वयंपूर्ण होऊ. त्याचा दुसरा परिणाम काय? दुसरा परिणाम हा आहे की शेतकऱ्याला जी मोफत वीज दिलेली आहे, आज त्याचा जो 14,000 कोटी रुपये भार आपल्यावर पडतो, आम्ही पूर्ण सोलरायझेशन केल्यामुळे पुढच्या 18 महिन्यानंतर या ठिकाणी आपण जी वीज शेतकऱ्याला देतो ती 8 रुपयाची आपल्याला पडते, त्याला आपण 1.25 रुपयाला द्यायचो. आता ते पण आपण घेणार नाहीये. आता ती 8 रुपयाची वीज आपल्याला 3 रुपयाला पडणार आहे. त्यामुळे सरकारचे 10,000 कोटी रुपये, म्हणजे वीज कंपनीचे विकत घेण्याचे 10,000 कोटी रुपये आणि क्रॉस सबसिडीचे 5,000 कोटी रुपये, 15,000 कोटी रुपये वाचणार आहे. म्हणजे 14,000 कोटी रुपये जे आम्ही आता मोफत विजेला देतोय त्याच्या व्यतिरिक्त 1,000 कोटी आमच्याकडे असतील. त्यामुळे लॉंग टर्म विजन मध्ये मी हे प्लॅनिंग करून
शेतकऱ्याला जन्मभर मोफत वीज देता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही करून दाखवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने गेल्या 2-2.5 वर्षात जे काम केलं आहे आणि जो पायवा रचलाय, पुढच्या 4 ते 5 वर्षात सगळी डिलिव्हरी झाल्यानंतर विजेच्या क्षेत्रातला सगळ्यात स्वयंपूर्ण असा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं क्षेत्र सांगतो की इरिगेशनचं जे सेक्टर आहे, या इरिगेशनच्या सेक्टरमध्ये वर्षानुवर्ष आपण ऐकायचो नदी जोड करा, इकडचं पाणी इकडे आणा. कागदावर राहिलं. मी मुख्यमंत्री असताना काम सुरू केलं. 2019 मध्ये योजना घोषित केल्या, GR काढला. 2.5 वर्ष काही झालं नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये मागे लागून सगळ्या मंजुरी आणून त्याचं टेंडर मी काढलं. आज वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पूर्ण विदर्भ दुष्काळमुक्त होणार आहे. 550 किलोमीटरची नदी तयार होते नवीन, जी या 2 नद्यांना जोडते आणि 10 लाख एकर जमीन ही सिंचनाखाली येते. त्याचप्रमाणे पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम आता आम्ही सुरू करतोय. त्याला सगळ्या मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही एक पहिलं काढलेलं आहे की ज्या माध्यमातनं 55 TMC पाणी हे जे समुद्रात वाहून चाललेलं आहे, हे गोदावरीच्या खोऱ्यातील अख्खा मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही करू. तिसरं, नार पार गिरणा, याचं टेंडर आम्ही काढलेलं आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे आमचा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे हा पूर्णपणे सुजलाम सुफलाम होणार आहे. म्हणजे हे प्रोजेक्ट जर झाले तर महाराष्ट्रातला दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि महाराष्ट्राचं भविष्य हे पाणीदार होईल. अशा प्रकारचं काम हे आम्ही करून दाखवलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील, पण सगळ्यात महत्वाचं वाढवणचं बंदर. या वाढवणच्या बंदरामुळे म्हणजे तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की देशामध्ये सगळ्यात मोठं बंदर आपलं JNPTचं पोर्ट आहे. JNPT पोर्ट देशाचा 60% कंटेनर ट्रॅफिक हँडल करतं. आता वाढवणला आपण जे पोर्ट करतोय JNPTच्या 3 पट मोठं पोर्ट आहे आणि तिथे 10 किलोमीटर 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. जगातलं सगळ्यात मोठं जहाज हे त्या ठिकाणी येऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं, जगातल्या पहिल्या 10 पोर्टमध्ये भारताचा एकही पोर्ट नव्हता. पहिल्या दिवशीपासून वाढवणचं बंदर जगातल्या पहिल्या 10 पोर्टमध्ये असेल. 10 लाख लोकांना रोजगाराची निर्मिती या एकट्या पोर्टमुळे होणार आहे आणि भारत एक मॅरीटाईम ताकद म्हणून जगाच्या पाठीवर एस्टॅब्लिश होणार आहे. भारताचा GDP ग्रोथ होणार आहे आणि त्यातनं एक स्वयंपूर्ण भारत तयार होणार आहे. आता हा प्रोजेक्ट कधीचा होता? हा प्रोजेक्ट 1980 सालचा होता. 92 साली सील झाला की आता होऊ शकत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातल्या अडचणी शोधून काढल्या, त्या मी दूर केल्या. परत 2.5 वर्ष उद्धव ठाकरेजींच्या सरकारने भूमिका घेतली, वाढवण बंदर आम्हाला करायचं नाही. आमचं सरकार आलं, सगळ्या गोष्टी आम्ही मार्गी लावल्या. शिंदे साहेबांची मदत घेतली, त्यातनं सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या. वाढवण बंदराचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. साहेब, वाढवण बंदर महाराष्ट्राला तर इतर राज्यांच्या 20 वर्ष पुढे नेणार, पण भारताला पुढचे 30 वर्ष भारताची अर्थव्यवस्था एकटं वाढवण बंदर त्या ठिकाणी फ्युएल करेल. ही वाढवण बंदरांनी त्या ठिकाणी केलेली आहे. मी अशा अनेक गोष्टी सांगू शकतो. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, माझ्या विरोधकांना, आमच्या विरोधकांना आव्हान आहे, आव्हान. इट इज माय चॅलेंज टू देम. त्यांनी एक आयकॉनिक प्रोजेक्ट सांगावा त्यांनी केलेला, एक, जस्ट 1 सिंगल प्रोजेक्ट. दे कॅनॉट टेल. त्यांच्याकडे नाही आहे. मी असे 100 प्रोजेक्ट सांगतो की जे महाराष्ट्र परिवर्तित करतायत, महाराष्ट्र बदलतायत, जे आम्ही करून दाखवले आहेत, जे भविष्यात होणार आहे. हेच आमचं भविष्याचं विजन आहे. पण सर, तुमचे विरोधक कोस्टल रोड आम्ही केलं, आमची संकल्पना होती, अशा स्वरूपाची मांडणी करतात. ते तर ताजमहाल त्यांनी बांधला असं पण सांगू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही आहे. आणि अलीकडच्या काळात ते ताजमहाल बांधणाऱ्यांचे वंशज असतील अशा प्रकारचाच व्यवहार करतायत. त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही फार सांगायचं नाही. पण एवढंच सांगतो, कोस्टल रोडच्या संदर्भात माननीय पृथ्वीराज बाबा होते, त्याच्या आधी अनेक मुख्यमंत्री होते. 15 वर्ष त्यांचं सरकार होतं, 10 वर्ष दिल्लीत त्यांचं सरकार होतं. मुख्यमंत्री जायचे, हात हलवत वापस यायचे, मुख्यमंत्री जायचे, हात हलवत. मी 5 बैठका केल्या, सगळे प्रॉब्लेम त्यातले दूर केले, सगळे. मी मंजूर करून आणला,
एवढंच नाही, हायकोर्टात लढलो, सुप्रीम कोर्टात लढलो, सुप्रीम कोर्टात जिंकलो, तेव्हा तो कोस्टल रोड सुरू झाला. आणि आजही सांगतो, कोस्टल रोड तर MMRDA किंवा सिडकोनी बांधावा किंवा MSRDC ने बांधावा असं आमच्या मनात होतं. त्यामुळे उद्धवजी म्हणाले की आमच्या कॉर्पोरेशनला तो बांधायला द्या, म्हणून मी तो कॉर्पोरेशनला बांधायला दिला. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काही असेल तर त्यांनी माझ्याकडनं तो कॉर्पोरेशनकडे घेतला, एवढंच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बाकी विरोधकांचं याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही. तर तुम्ही आत्ताच निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे आणि पहिल्यांदा जो अर्ज भरला होता त्याचे फोटो फार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावेळेस देखील गडकरी साहेब होते, यावेळेस देखील गडकरी साहेब आहेत. पण पहिली ती जी निवडणूक होती आणि आत्ताची निवडणूक, काय फरक तुम्हाला वाटतंय? 1999चा जो माझा फोटो म्हणजे पहिल्या निवडणुकीचा जो होतोय, त्यातला मुख्य फरक असा आहे की त्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल तेव्हापासून मी पण रोड झालो आणि गडकरी साहेबही रोड झाले. हा पहिला महत्वाचा फरक आहे. बाकी गडकरी साहेब हे आमचे नेते आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये नेहमीच ते सोबत राहिलेले आहेत. त्यामुळे अशी माझी कुठलीच निवडणूक गेली नाही की माझा अर्ज भरण्याकरता गडकरी साहेब नाहीत. मी जेव्हाही अर्ज भरतो त्यावेळी माझ्या आईने ओवाळल्यानंतर गडकरी साहेबांच्या घरी जातो, तिथे वहिनी आम्हाला ओवाळतात आणि त्याच्यानंतर जाऊन आम्ही अर्ज भरतो. 25 वर्षात फरक एवढाच आहे की 25 वर्षापूर्वी संघर्ष करणारा देवेंद्र फडणवीस आज ज्या मागण्या केल्या त्या मागण्या डिलिव्हर करणारा देवेंद्र फडणवीस झालाय. जे सांगायचो ते आता करून दाखवतो, एवढा फरक झाला. तुम्ही आता उल्लेख केलात की त्यावेळेला आणि गडकरी साहेब आणि तुम्ही दोघंही आता रोड झालेले आहात, पण तुमचं राजकीय वजन वाढलेलं आहे, सामाजिक वजन वाढलेलं आहे आणि इतकं वाढलंय की आता तुम्हाला केंद्रात पण तुम्ही हवात असं तुमच्या नेतृत्वाचं मत आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस या निवडणुकीनंतर केंद्रात दिसणार की राज्यात? देवेंद्र फडणवीस ज्या पक्षातनं आणि ज्या विचारातनं येतात त्या ठिकाणी व्यक्तीला आपलं मत नसतं, पक्ष आणि नेते ठरवतात. नेत्यांना वाटलं महाराष्ट्रात राहावं, महाराष्ट्रात राहणार. नेत्यांना वाटलं केंद्रात जावं, केंद्रात जाणार. नेत्यांना वाटलं हा काही उपयोगाचा नाही, लायबिलिटी आहे, याने घरी जावं तर घरी जाणार. त्यामुळे माझा निर्णय मी घेणार नाही, माझे नेते घेतील. तर मधल्या काळात काही वक्तव्य पाहायला मिळाले, खास करून रामगिरी महाराजांना जर विरोध केला तर आम्ही मस्जिदीत घुसून मारू, अशा स्वरूपाचं विधान मुख्यतः नितेश राणेंनी केलं. तुम्हाला असं वाटतं की असे विधान केल्यामुळे एक हिंदुत्वाची इमेज जी आहे ती थोडंसं खराब होते, भाजपची इमेज खराब होते? मी या विधानाचं कधीच समर्थन करणार नाही आणि मी त्यानंतर नितेश राणेंशी बोललो. बघा, नितेश राणे एक हिंदुत्ववादी नेते आहेत, प्रखर हिंदुत्व मांडतात, हिंदुत्वाकरता संघर्ष करतात. त्यामुळे हिंदुत्वाकरता लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर आहे. पण मी त्यांना सांगितलं की हिंदुत्वाचं सगळ्यात महत्वाचं जर काही भूषण असेल तर ती सहिष्णुता आहे. हिंदू समाजामध्ये अशा प्रकारे टोकाचं बोलणं किंवा एखाद्या धर्माबद्दल वाईट बोलणं अशा प्रकारे आपण कधी करत नाही, हे हिंदुत्व नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, अनेक वेळा तरुण आहेत, तरुणांचं एकदा भाषण करताना मी पण अशा चुका काही केल्या आहेत ना, माझ्या जीवनात केल्या आहेत अशा चुका, की भाषणामध्ये आपण अतिशय आवेगात येतो आणि मग त्यावेळेस एखादं वाक्य आपल्या तोंडून निघतं. पण मला असं वाटतं नितेश राणेंना खूप फ्युचर आहे. मी तुम्हाला सांगतो, इज अ व्हेरी गुड लीडर, अतिशय चांगले नेते आहेत ते, त्यांना फ्युचर आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्य करू नये. प्रखर हिंदुत्व मांडा, पण अशा प्रकारचं वक्तव्य करू नका, असा माझा त्यांना सल्ला आहे. सर, आता जी यादी भाजपची येते त्यामध्ये दिसून येते की जे जुने आमदार आहेत त्यांच्यावरच पक्षाने विश्वास जो आहे तो पक्ष दाखवताना पाहायला मिळतंय. नेमकं काय कारण आहे? कारण अनेकदा असं होतं की भाजप अनेक आमदारांना बदलून टाकतं, अशा अनेक राज्यांत पाहायला आहे. असं आहे की आम्ही यावेळेस एक वेगळ्या प्रकारे एक 3-4 पद्धतीचा अभ्यास करून कॅन्डिडेट जे सिटिंग आमदार आहेत यांच्या अँटी इन्कम्बन्सीचं मीटर तयार केलं होतं. आणि मीटरमध्ये जे लोक 50% खाली आहेत त्यांना आपण जागा द्यायची नाही, जे 50% वर आहेत त्यांना जागा द्यायची असं ठरवलं. आणि त्यातून जे 50% वर आहेत त्यांना आम्ही जागा दिलेल्या आहेत. काही लोक 50% खाली आम्हाला दिसत आहेत, त्यांना आम्ही तिकीट देत नाहीये. तुम्ही आता जो उल्लेख केला की 50%चा एक मीटर बनवलेला आहे तुम्ही, पण 2 नवीन मित्रपक्ष आलेले आहेत, त्यामुळे
बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतंय भाजपला आणि निष्ठावंतांवर त्यामुळे अन्याय होतोय, बंडखोरीची भीती आहे. काय त्यांच्यासाठी योजना भाजपकडे आहे? नाही, असं आहे की राजकारणामध्ये आपल्याला व्यावहारिक असावं लागतं आणि जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे समजूनच निर्णय करावे लागतात. आज जमिनीवरची परिस्थिती हीच आहे की 3 पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे. एकट्या भारतीय जनता पक्षाच्या भरोश्यावर हा विजय नाही मिळणार. 3ही पक्षांची बेरीज करूनच आम्ही विजयापर्यंत पोहोचतो आहोत. हे खरं आहे की भाजप त्यातला सगळ्यात प्रमुख पक्ष आहे. सर्वात जास्त वोट आमच्याकडे आहे. आमचं वोटिंग पर्सेंटेज देखील जास्त आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला ती पक्ष पाहिजे आहेत, त्यांची मतं पाहिजे आहेत आणि त्यांना आम्ही जागा देणार नाही असं नाही म्हणतायत, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. हे खरं आहे की जेव्हा कॉम्प्रोमाइज आपण करतो त्यावेळी काही लोकांवर अन्याय होतो, त्याचं दुःखही होतं ना. कारण बघा, आम्ही 288 जागांवर काम करत होतो पहिले 2.5 वर्ष. तर अनेक नेते आम्ही तयार केले. आता त्या दिवशी मी बघत होतो, उद्धव ठाकरेजींनी जी पहिली यादी घोषित केली त्यामध्ये 17 लोक आमचे आहेत, आमचे नेते आहेत 17. आता राजकारणामध्ये अलीकडच्या काळात कोणी थांबायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं वाटतं की साहेब एवढी तयारी केली, आम्ही तर निष्ठावंतच आहोत, पण आता सीट तुम्ही दुसऱ्या पक्षाला दिली. ते जिथनं संधी मिळते. आणि आता जसं मगाशी तुम्ही म्हटलं, महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की या ठिकाणी 6 पक्ष प्रमुख आहेत आणि इतके पक्ष आहेत म्हणजे प्रत्येक कलाकाराला रोल आहे. इतके सिनेमेत बनणं चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण जो स्वतःला हिरो समजतो तो ज्या सिनेमात काम मिळेल तिथे चाललाय. तर त्याच्यामुळे थोडं कॉम्प्लेक्सिटी त्यातनं तयार होते. पण काही लोकांच्या बद्दल मी नावं घेणार नाही, पण काही लोकांच्या बद्दल मला दुःखही आहे. कारण चांगली मंडळी आहेत काही जी या युतीच्या राजकारणामुळे आमच्यापासून दूर गेली, त्याचं दुःख आहे. तुम्ही आता सिनेमाचा उल्लेख केला आणि धर्मवीर 2 सिनेमा तुम्ही पाहायला गेला होता प्रीमियर, तेव्हा तुम्ही असं म्हटलं की धर्मवीर 3 ची स्क्रिप्ट तुम्ही लिहिणार आहात. स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आहे? नाही, निवडणुकीनंतर लिहिणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की दॅट विल बी द मोस्ट इंटरेस्टिंग सिनेमा. सर, मला एक विचारायचं आहे. मी स्वतः धर्मवीर 2 पिक्चर बघितला. त्यात एक असं सांगितलं गेलंय की ज्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक होती तोच एक असा क्षण होता की शिंदे साहेबांनी ठरवलं की आपल्याला जायचं आहे. पण नेमकं तुम्हाला शिंदे साहेब कधी भेटले आणि तुमचं कधी बोलणं झालं थोडंसं, कारण आता तर हा सगळा विषय पुढे गेलेला आहे, पण तो किस्सा आम्हाला पडद्यामागच्या हालचाल. असं आहे की आदल्या दिवशी शिंदे साहेबांना बाहेर बसवण्यात आलं आणि सांगितलं की तुम्ही बाहेर बसायचं आणि आमदारांनी एक एक करून भेट घ्यायची. त्या दिवशी खरं म्हणजे मला असं वाटतं की अंतिम ठिणगी ही पडली आणि अनेक आमदार शिवसेनेचे मला म्हणाले की भाऊ काहीतरी करा, आता हा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा ज्यावेळेस प्रत्येकाला बोलवलं जातं आणि वोटिंग कसं करायचं आहे, तू याला 1 नंबर दे, त्याला 2 नंबर दे. गटनेते शिंदे साहेब होते, त्यांना सांगितलं बाहेर बसा. आतमध्ये इमॅच्युअर लोक बसवले, त्यांच्यापेक्षा ज्युनियर लोक बसवले आणि तोही अपमान शिंदे साहेबांनी सहन केला. पण मग त्यांच्यासोबतचे जे आमदार होते त्यांनी सांगितलं की आज निर्णय करायचा म्हणजे करायचा, आता यापुढे अपमान सहन करायचा नाही. आणि ते निघाले. ते निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यातनं त्यांनी मला फोन केला की देवेंद्रजी मी निघालोय, आता मी निर्णय केलाय आणि मी निघालोय. मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही याची जबाबदारी माझी, तुम्ही जा पुढे, इथे काही आम्ही इकडचं सांभाळतो. आणि त्याच्यानंतर ते तिथनं निघून गेले. म्हणजे तुम्ही जर त्यावेळेचे व्हिज्युअल्स बघितले असतील तर निकाल लागला. निकाल लागल्यानंतर कारण अनेक ठिकाणी व्हिज्युअल्समध्ये दिसत आहे, एक फोन मला आलेला आहे, मी साईडला गेलो आहे, मी फोनवर बोललो आहे आणि त्याच्यानंतर मग मी आशिष शेलारच्या कानात काहीतरी सांगतोय, गिरीश महाजनच्या कानात सांगतोय, आपल्या चंद्रकांत दादांच्या कानात सांगतोय. तर त्यांना ते सांगत होतो की असं असं घडलंय, लगेच घरी चला, आपल्याला ठरवावं लागेल, काही महाराष्ट्रात व्होलॅटिलिटी तयार झालेली आहे. नाही, बरोबर आहे. त्या दिवशी आम्ही होतो तिथे, अश्विनी वैष्णव साहेब देखील तिथे आतमध्ये होतात. सर, या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर, लाडकी बहीण आणि एक जरांगे फॅक्टर असं 2 याचं अनालिसिस केलं जात आहे.
तुम्हाला वाटते की मराठवाड्यामध्ये मागच्या वेळेस जो पक्षाला थोडस नुकसान झालं, सेटबॅक मिळालं, यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असेल का? मला असं वाटतं की यावेळेस तशा प्रकारची परिस्थिती नसेल. मराठवाड्यामध्ये आमचा परफॉर्मन्स आम्ही रिपीट करू. बघा, पहिल्यांदा तर मी हे सांगतो की आम्हाला मराठा समाजाने वोट दिलं नाही वगैरे असं जे सांगितलं जातं, माझा सिंपल सवाल आहे, सिंपल, की ज्यांना मराठे वोट देणार नाही त्यांना महाराष्ट्रात 43% वोट मिळू शकतात का? बरोबर. मराठा समाजाच्या मतांशिवाय 43% वोट मिळू शकतात का? आम्हाला मराठा समाजाने दिलं, आम्हाला ओबीसीनी दिलं, आम्हाला सगळ्यांनी वोट दिलाय. एखाद्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात पोलरायझेशन झालं असेल तर झालंय, म्हणजे झालं नाही असं मी म्हणत नाही. आताही कसं होतं की मागच्या वेळेस अनेक कॉम्प्लेक्सिटी तयार झाल्या होत्या. दुष्काळ होता, दुष्काळाचा फटका हा सरकारवरच पडतो, लोकांची नाराजी सरकारवर असते. दुष्काळ होता, पिकाच्या जे काही हे आहेत किमती, त्याच्यावर एक परिणाम झाला होता, लोकांच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम झाला होता, मराठा आंदोलन चाललेलं होतं, SC समाजामध्ये एक हे जे पोलरायझेशन झालं होतं की आरक्षण जाणार, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि त्याचा हा परिणाम झाला. आज ती परिस्थिती नाही आहे, आज ती परिस्थिती मोठ्या प्रमाणात दूर झालेली आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्येही मला असं वाटतं की आम्हाला फायदा होईल. आणि मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की जरांगे पाटील हे जेवढं मला टार्गेट करतायत, एकट्याला मलाच करतात ते, मला असं वाटतं की तेवढं लोकांना त्याच्या मागचं डिझाईन लक्षात येत आहे. शेवटी आपली लोक जरी पॉलिटिकल नसली तरी राजकीय दृष्ट्या ती फार परिपक्व आहेत. आपला मतदार जो आहे तो आपल्याला दरवेळेस आश्चर्यचकित करतो. त्यामुळे ते जेवढं मला सिंगल आउट करून टार्गेट करतायत, काय असतं बघा, एखाद्या व्यक्तीचं जजमेंट तुम्ही त्याच्यावर किती आरोप लावता याच्यावर होत नाही, त्याचं पास्ट काय आहे, त्या पास्टवर त्याच्या संदर्भात लोक त्याचं जजमेंट करतात. आणि लोकांनी पाहिलंय, आता पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले. ही मराठा आरक्षणाची मागणी कधी आली? 1980 साली आली. 82 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं की जर तुम्ही 3 दिवसात आरक्षण दिलं नाही तर मी माझा जीव देईन, आणि त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. तिथपासनं ही आरक्षणाची लढाई सुरू झाली. 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री बनले, त्यांनी आरक्षण दिलं नाही. जवळपास या 30 वर्षामध्ये 4.5 वर्ष सोडले तर प्रत्येक काळात काँग्रेसचं शासन होतं, कधीही त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं. ते मी मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात आम्ही टिकवलं. हे परत पवार साहेबांचं उद्धवजींचं सरकार आलं, ते त्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा शिंदे साहेब झाले, आम्ही पुन्हा आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षणाच्या बद्दल किंवा मराठा समाजाचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे डिफंक्ट होतं, मी ते पुनरुज्जीवित केलं. अण्णासाहेबांचे चिरंजीव असलेल्या नरेंद्र पाटलांना त्याची जबाबदारी दिली. आज नरेंद्र पाटलांनी 1 लाखपेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. हा देशातला रेकॉर्ड आहे, देशातल्या कुठल्याही महामंडळाने करून दाखवलेलं नाही. आज 1 लाखापेक्षा जास्त मराठा तरुण हे आमच्या प्रयत्नांमुळे, आम्ही तयार केलेल्या महामंडळामुळे आज ते उद्योजक झालेले आहेत. आम्ही सारथी संस्था चालू केली. आज अनेक मराठा समाजाचे तरुण IAS झाले, IPS झाले, MPSC झाले, डॉक्टर झाले, फेलोशिप केली, प्रोफेसर झाले. त्यामुळे मराठा समाजाकरता जे आम्ही केलेलं आहे हे मराठा समाजाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला किती सिंगल आउट करून रोज मला शिव्या दिल्या, रोज माझ्याबद्दल खोटं बोललं तरी देखील ते मला चिपकणार नाही हे मला माहिती आहे. थोडं आपण पुढच्या विषयाकडे येऊयात. लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चा आहे या योजनेची आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं बोललं जात आहे. पण यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा परिणाम होणार आहे अशी भीती अर्थतज्ञ व्यक्त करतायत. कदाचित ही योजना सत्तेवर आल्यानंतर महायुती कंटिन्यू करणार नाही असा प्रचार विरोधक करतायत. खरंच ही योजना, कारण इतर काही योजनांचा पैसा याला फिरवला गेला असंही बोललं जाते, काय तथ्य आहे याच्यात आणि कशी ही योजना पुढे चालू ठेवणार आहात? पहिल्यांदा तर मी सांगतो की आमच्या विरोधकांचं कन्फ्युजन बघा. ते एकीकडे सांगतात लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार,
आता पुढे निवडणुकीनंतर योजना बंद होणार, निवडणुकीनंतर पैसे देता येणार नाही, आणि दुसरीकडे ते भाषणामध्ये सांगतात हे 1500 रुपये देतात, आम्ही निवडून आलो तर 2000 रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे, यांच्याकडे पैशाचं झाड आहे. काहीतरी एक ठरवा. एक तर म्हणा की बाबा योजना चालू शकत नाही, नाही तर म्हणा योजना चालते आम्ही पण चालवणार आहोत. ते तर कोर्टातही गेल्यात, त्यांनी कोर्टातही प्रयत्न करून पाहिला. मी आपल्याला सांगतो की अल्टिमेटली महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे हा देशातला सगळ्यात मोठा आहे. 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी $500 ट्रिलियन इकॉनॉमीचा मार्क पार केला आहे. आम्ही वेगाने $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललो आहे. आमच्या मागची राज्य भरपूर मागे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोशल सेक्टरची एखादी योजना जर आपण केली तर ते सस्टेन करण्याची महाराष्ट्राची त्या ठिकाणी ऐपत आहे. आता ही योजना हवेत आणलेली नाही, ही बजेटमध्ये आणलेली आहे. बजेटचे आकडे सगळ्यांसमोर आहे, बजेटच्या तरतुदी सगळ्यांसमोर आहे. इतर योजनांवर किती पैसे दिले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरला किती पैसे दिले आहेत, याला किती पैसे दिले आहेत, पैसे येणार कुठनं आहेत, मागच्या वर्षी किती आले, यावर्षी किती येऊ शकतात, हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे बजेटमध्ये बसवून दिलेली योजना ही बंद पडण्याचं कारणच नाही आहे. ती योजना सुरूच राहणार आहे आणि निवडणुकीनंतरही ही योजना आम्ही चालवणारच आहोत. विरोधकांनी कोर्टात जाऊन बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरीही ही योजना चालू राहणार आहे. सर, एक माझा शेवटचा प्रश्न आहे की जर खरंच गरज पडली निवडणुकीच्या निकालानंतर तर शरद पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची? निवडणुकीनंतर फक्त एकनाथराव शिंदेची, अजित पवारांची, रामदास आठवलेंची यांचीच मदत घेणार. यांच्याच मदतीनं महायुतीचं सरकार तयार होणार. धन्यवाद फडणवीस साहेब, तुम्ही यांच्याशी गप्पा मारल्यात आणि थँक्यू. आपलं विजन या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणलं त्याबद्दल आपले आभारी आहोत. तर हे होते देवेंद्र फडणवीस.